आजोबागड तो बघ तिकडे, तो मोठा दिसतो का डोंगर, तो राम लक्ष्मण माहिती तुला? तर रामाची 2 मुलं होती, लव कुश, त्यांचा जन्म तिथे झाला. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निघालेलो आहोत फॅमिली ट्रिप वरती आणि सुप्रभात मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहे इगतपुरीला. येणेच रिव्हील केलं बघा, मी सांगायच्या आधी. खूप एक्साइटेड आहे तनिष, खूप दिवसांनी आम्ही बाहेर चाललेलो आहोत. सो इगतपुरीला एका रिसॉर्ट आपण थांबणार आहोत. तिकडे आपल्याला एक कोलॅबोरेशन आहे, इंस्टाग्रामसाठी आहे आणि तिथूनच आपण पुढे कुठेतरी भटकंती करणार आहोत नाशिक भागामध्ये. चला, वेळ झालेली आहे आपण निघायची. 9:30 वाजलेले आहेत. तनिष खूप आगाऊपणा करतोय, लवकर निघूयात. चला ना लवकर, वेळ झालाय. तलवार चल तिकडे जाऊ, आपण लढाई करूया. फायनली आम्ही घर सोडलेलं आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली आपण पोचलेलो आहोत इगतपुरीला. टचवूड ब्लिस हे रिसॉर्ट आहे. सो आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि आता करत आहोत लंच आणि त्याच्यानंतर ना शूटचं प्लॅन करणार आहोत. सो आजचा आपला इथला दुसरा दिवस. काल आल्या आम्ही पहिल्यांदा जेवलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं ते इंस्टाग्रामसाठी शूट चालू झालं, त्याच्यामुळे आपल्याला व्लॉग कंटिन्यू करता नाही आला. बट येस, आज आपण आता करणार आहोत स्विमिंग इथल्या या स्विमिंग पूलमध्ये. बाय द वे, या इथेच आपण संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर पण करणार आहोत. सुपर एक्सायटेड. तन्वीश काय पाण्यात उडवणार बाबांना का पाणी उडवणार बाबांना? अजून एकदा रिटेक घ्यायचं साहेबांना. त्याला रिटेक घ्यायचा आहे. ये तन्वीश रावांना अजून पुढचे 1-2 वर्ष पाण्यात उतरायचं नाहीये असं डॉक्टरांनीच सांगितलेलं. साहेबांना सर्दी जास्त होते ना, हो की नाही? होय, बर ठीक आहे. होऊ दे. आणि या कॅफेमध्ये आमचं शेवटचं शूट झालेलं आहे आणि प्रतिमा फायनली आपलं पॅकअप सुद्धा झालेलं आहे. झालं म्हणजे येस. प्रतिमा जाम वैतागली. ती म्हणते, अरे किती काय काय करायला होतोयस, म्हणजे रील बनवतोयस की फिल्म बनवतोयस? ॲक्च्युली फिल्म बनली असती. एवढं शूट केलं आम्ही, इतकं भयंकर शूट केलेलं आहे. ते सगळं तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल. आपल्या इंस्टाग्रामला नक्की जाऊन फॉलो करा. आमचं शूट होतं तोपर्यंत तन्वीश असा खेळत असतो कशानेही, हो की नाही तन्वीश? मज्जा येते ना? खूप खेळला तन्वीश. बाय द वे मित्र, आपण आता इथून निघालेलो आहोत भंडारदरा परिसरामध्ये. खूप दिवस झाला आम्ही फॅमिलीसोबत तिकडे गेलेलो नाही आहे. तन्वीशला तर पहिल्यांदाच आपण घेऊन जातो नाही का तिकडे. प्रतिमा तिच्या बड्डेला गेली होती, तीही 2018 तुझी. अरे बापरे, बॅग इथे ठेव. मागच्या सीटवरती तो कार्यक्रम करणार आहे. म्हणजे खाऊची बॅग मागे ठेव, बाकी काही नसलं तरी चालतंय. आज माझी मज्जा आहे. कशी काय? फिरायला आलो. अरे चला लवकर, सनसेट जाईल तिकडे. तलवार घेऊन तन्वीश सारखा.
चला लवकर, सनसेट मस्त टायमिंगवरती आम्ही पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. ज्या स्पॉटला आम्ही आलो की नाही तिथून मस्तपैकी आपण ड्रोन शॉट घेणार आहोत. मग कसं काय वाटलं सनसेट? है ना, एक नंबर नजारा यार. हा बघा तन्विश काय करतोयस तू हे? हा लढाई, ओ माय गॉड. हा क्या बात, काय मस्त सनसेट सापडलाय ना. बघ टायमिंगवरती आलो आपण. आपली 4 व्हीलर होती म्हणून आपण लवकर आलो. 2 व्हीलर होती एवढ्या स्पीडने नसतो आलो मी. तेच मला कसं तरी होत होतं. हा असं वाटत होतं की गाडी थोडी हळू चालावी. म्हटलं जर नाही स्पीड मध्ये चाललं तर हे बघायला मिळालं नसतं. आहे की नाही, लेट पोहोचलो असतो. बेस्ट नजारा, बेस्ट. बाय द वे हा आहे घाटगर डॅम. शिपणूचा डोंगर, तिकडे सामरत गाव आहे, तिकडे घाटगर गाव आहे, तिकडे अलंग मदन कुलंगचे त्रिकूट आहे. इथून आपल्याला ट्रेक करावा लागतो. ॲक्च्युली या इथूनच आपल्याला पुढे जावं लागतं. सो या परिसरात खूपदा आलेलो आहे मी. मस्तपैकी सनसेटचा नजारा अनुभवल्यानंतर ना आपण आता निघालेलो आहोत त्या सामरत गावामध्ये आणि तिथे आपण नामदेवकडे राहणार आहोत. नामदेव तर तुम्हाला माहितीच असेल. सो फायनली आपण आता नामदेवच्या घरी पोचलो आहोत. पण नामदेवलाच माहीत नाही मी येणार आहे ते. अचानक भयानक मी ठरवलं, म्हणलं इकडेच जाऊयात. कुठे नामदेव आला की नाही? अजून आला नाही. गावातच आहे, त्याला माहितीच नाही ना आम्ही आलो ते. त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे. नामदेव राव नमस्कार. कसं काय वाटलं सरप्राईज? एकदम मस्त. वाटत नाही तुम्ही येणार म्हणून, नाही का? है ना, मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही, नाही का? एकदम अचानक मध्ये असंच असतं आपलं काम. काय आहे की हक्काच्या माणसांच्या घरी असं न सांगता पण येऊ शकतो आपण. हे की तेच ना, जरा निवांत आहे, नाही का? एकदम निवांत. त्याच्यामुळं काय मग वाजते का थंडी? आता नाही वाटत. कारण की मगाशी इतकी अचानकच हवा पण आली आणि थंडी पण वाजायला लागली ना. मी शर्ट चढवलेला आहे, इथे स्वेटर आणि आता पॅकच आहे. बाय द वे यायची इतकी शांतता वाटते ना प्रतिभा, आहे की नाही? हेच मिस करत होतो. खरं तर आम्ही आता रिसॉर्टवरती तर होतो, पण तिकडे आम्ही निवांत राहण्यासाठी नव्हतो, आम्ही काम करण्यासाठी, आम्ही तिकडे कोलॅबोरेशनसाठी होतो. त्याच्यामुळे तिकडे कंटिन्यू शूट चालू होतं. असं बॉनफायर पण होता, सगळं होतं. इव्हन जेवणसुद्धा होतं, ते थंड होत होतं आमचं शूटच्या मध्ये. त्यामुळे निवांत पण असं नव्हतं, आहे की नाही? आज खूप निवांत, एकदम अगदी रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय ना. शेवटी काम ते काम. इव्हन ब्लॉगिंग खूप, मला असं वाटतं बऱ्याचदा निवांत आहे. ब्लॉगिंगमध्ये आपण खूप आता एक्सपर्ट झालो, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं, बोलायला भारी वाटतं. ते रील्समध्ये नुसते शॉर्ट्स घेतोय, हा अँगल, तो अँगल, रिटेक्स. चलो आता जेवणाचं काय नियोजन आपल्याला? जेवणाचं आपल्याला रेडी आता. जेवणाचं जे तुमचं आहे तेच आम्ही जेवणार आहे, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. ठीक आहे, चालेल चालेल. तर आपलं जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये बघा विशेष काय आहे. तांदळाची भाकरी आणि शेपूची भाजी, पुन्हा मटकी, पापड, वरण, भात, लोणचं. तू कधी जेवणार आहेस रे? अरे जेवण आमच्यासोबत. नाही का? अगोदर पाहुण्यांचं व्यवस्थित त्यांना जेवण वाढायला याला. अरे आहे ना, आम्हाला आम्ही काय पाहुणे काय आता. सुप्रभात मित्र हो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मस्तपैकी तांबडं फुटायला लागलेलं आहे. आपण जाणार आहोत बाय द वे सांदन दरीमध्ये. ओके, दरीमध्ये नाही, सांदन दरीच्या कोकण कड्याच्या इथे, जिथून आपल्याला सांदन दरीसुद्धा दिसणार आहे आणि कोकण कडासुद्धा दिसणार आहे. आणि तांबडं फुटायला लागल्याचा अर्थ सूर्य लवकरच वरती डोकावणार आहे. त्यामुळे जे काही सूर्याचं कोवळं ऊन आहे सकाळचं, ते आपल्याला टिपायचं आहे. सो लवकर निघूया. ओ माय गॉड, काय जबरदस्त व्ह्यू आहे भाई. एक नंबर. म्हणजे या इथे गाडी क्वचितच लोकांची येत असते ना. मस्त मी ऑफ रोडिंग करत इथपर्यंत आलेलो आहोत. नेक्सॉन जबरदस्त फुल पॉवरमध्ये इथपर्यंत आलेली आहे. आणि पाठीमागे बघताय मस्त अफाट असा सह्याद्री आपल्याला दिसतोय. पाठीमागे अलंग मदन कुलंगची रांग, तिकडे कळसूबाई दिसते. या इथे जिथून सूर्य उगवला तिथे खुटा,
रतनगड, तिकडे आजोबा आणि इकडे सांदन व्हॅली. आपल्याला तिकडे जायचं आहे आता. तोपर्यंत आपण फोटोग्राफी करूया. आधी मी या इकडे ना म्हणजे एकटाच यायचो, प्रॉपर सह्याद्रीमध्ये ट्रेक करायला यायचो या भागामध्ये. आज जरा फॅमिलीसोबत आलो त्याच्यामुळे जरा रिलॅक्स पण वाटतंय. प्रतिमा, तन्वीश गेला पुढे. मला फ्रेंड मिळाला. बरं झालं. या निमित्ताने का होईना आपल्याला वेळ मिळाला हो ना बोलायला. काय बोलणारच. हा म्हणजे गप्पा मारा बसलो आपण की त्याच येतोच असतो मध्ये, कुठे ना कुठेतरी असतोच. हे लहान मूल झाल्यानंतर ना असंच होतं. आणि प्रतिमाला तर जास्त फिरताच येत नव्हतं. आता तन्वीश जरा चालायला लागला चांगला. मगाशी तो थोडासा करत होता कटकट, पण आता चालतोय. तो जर चालला ट्रेक केला तर त्रास नाही वाटणार. मग आपण सारखं आणू शकतो इकडे. त्याचं जर असं होतं की त्याला सारखी सर्दी होते, बाहेर आलं की जरा वातावरण चेंज झालं की आजारी पडतोय. थंडी पण आहे ना. हां तेच. बट या इकडे खूप दिवसांनी तू आलीस. मी तर सारखाच येतो. जेव्हा मी एकटा येतो की नाही तेव्हा तर मी इकडची सह्याद्रीची प्रॉपर भटकंती करतो, म्हणजे अगदी पूर्ण डिटेल माहिती वगैरे देत असतो. पण आज जरा फॅमिली ट्रिप आहे, फॅमिलीसोबत फिरायला आलेलं, त्याच्यामुळे तर कॅज्युअलच आहे हे सगळं है ना. बाय द वे आता इथून एक साप गेला. या भागात भरपूर साप आहेत, त्याच्यामुळे जरा जपूनच चाला, खाली पायाकडे बघून, नाहीतर शूज घालून या. शूज मेन म्हणजे हां अँकल लेंथवाले शूज घालायचे. प्रतिमा काय दिसतोय तो बघ ना. तो आहे तो वरचा, तो रतनगड आणि हा खुटा आहे. रतनगड आहे तो वरती एकदम टोक. तन्वीश, आमच्यासोबत नाही ट्रेक करणार तू? पाय दुखतात माझे. पाय दुखतायत? अरे तू तर महाराजांचा शूर मावळा आहेस ना. मग असं कसं काय पाय दुखून चालेल तुला? मावळे कसे एकदम गड सर करतात. तू आहेस ना मावळा. चल मग गड सर कर. बाबा हा मी मोठा झाल्यावर बाबळा बसणार आहे. होय ना. मग अरे लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते की नाही तेव्हापासूनच गड सर करायचे ते, कळलं. चला मग वा पुढे. गड. इकडे पण दरी, इकडे पण दरी, किती भारी. तनुल्या कसं काय वाटतंय तुला इकडे? मस्त ना. आणि फायनली आपण सांदन व्हॅलीच्या अगदी टोकावरती आलेलो आहोत. हे बघा, या इथून पुढे काहीच नाहीये. रेलिंग इथपर्यंत आहेत आणि रेलिंगच्या पुढे जायचा कोणीही प्रयत्न करू नये. की या इथे थोडीशी जागा आहे, तिथे काटे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्या पुढे कोणी जाऊ नका. आणि या इथे बघा शेवट आहे सांदन व्हॅलीचा. ही कडा आपल्याला दिसते आणि काय नजारा आहे यार. म्हणजे मला इथून हालूच वाटत नाही आहे. खूप भारी यार, मजा येते. म्हणजे सांदन व्हॅलीचा जो ट्रेक आहे ना खालून, तो तर एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. पण या इथून पावसात काय नजारे बघायला मिळू शकतात विचार करा. म्हणजे मस्तपैकी सगळीकडून असे धबधबे वाहत आहेत, ग्रीनरी आहे सगळीकडे, अचानकच धुकं येतं आहे. क्या बात यार, यायला पाहिजे एकदा पावसात, किमान इथपर्यंत तरी. काय चाललं तुमच्या दोघांच्या गप्पा? मोठा झाल्यानंतर ना तिथून वरती ट्रेकिंग करशील ना? मोठा झाल्यावर तुला जमेल ना? हां. नको बाबा तन्वीश. ती कात्राबाईची खिंड आहे, ती दाखवते त्याला मी. हां, तू त्याला शिकव ट्रेक करायला. हो, मग आतापासून मनाची तयारी केली पाहिजे ना. तन्वीश, तो आजोबागड, तो बघ तिकडे, तो मोठा दिसतोय का डोंगर, तो आजोबा किल्ला, आजोबा गड,
राम लक्ष्मण माहिती आहे तुला? हो तर रामाची 2 मुलं होती, लव कुश, तर ते तिथे होते, त्यांचा जन्म तिथे झालाय. हो ठीक आहे. या इथे ना तन्वीश, रतनगड, तुला माहिती ना रतनगड, रतनगडचा व्हिडिओ पाहिलास का? तो इथे वरती तो बघ, दिसला का? हो आणि ही जी खिंड आहे ती कात्राबाईची खिंड आहे. कोणाची आहे? आणि कळसुबाईचं शिखर कुठे आहे? आपण जिथे गाडी द्यायला हा. ना तिथे येतो. कडक. आहे लक्षात. त्याचं लक्ष असतं. लक्षात आहे. गुड 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 बॉय. चला आपण अजून जरा पुढे जाऊन सांदन दरी बघूयात. सांदन व्हॅली आहे ही, माहिती आहे ना? काय आहे ही? सांदन व्हॅली, येस, एलिफंट व्हॅली. एलिफंट व्हॅली. एलिफंट व्हॅली ते त्याच्या कार्टून मधली एलिफंट व्हॅली. हो मोगली. मोगली मधली. हम्म. छान आहे बघ. मोगली मध्ये असं किती उंच उंच डोंगर असतात की नाही? मोगलीला तर खूप मजा यायची. हो ना. मग तू पण मोगलीच आहेस. हो तुला माहिती आहे ना आपण त्या दिवशी तुला एक गोष्ट सांगितली होती, तन्वीश आणि बाबा हो एका जंगलामध्ये गेले होते ट्रेकिंग करायला. हो तर हेच ते जंगल इथेच. आणि इथून मग जंगलातून ट्रेकिंग करता करता रात्र झाली आणि ते एका गुफेमध्ये थांबले होते. हो आणि परत इथे आलो आपण. परत तिथेच आलो आपण. हो आणि तिथे ती गुफा कोणाची होती माहिती आहे काय? हो शेरखानची. आता ती गुफा कुठे आहे? खाली खाली तिकडे खाली आहे. म्हणून आपण खालून ट्रेक करत आलतो ना. हां म्हणून इथून बघतोय आपण फक्त ते. हो हो आपण पुढे जाऊ शकत नाही आणि ना. शेरखान गुफेत आहे. हां. वाघ. ओ माया लेकर, चला की जायचं का आता? चला जाऊयात आता. कंटाळलेलेत. भूक लागली आता. भूक लागली का? सांदनदरी बघून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत माघारी आमच्या परतीच्या प्रवासाला. हा निघालेला आहे शेंडीला. ॲक्च्युली इथून तू पुढे कुठे जाणार आहे? हरिश्चंद्रगडला. हां तर ह्याचं नेहमीचे ट्रेक्स चालू असतात. इथले आता सध्या ट्रेक्स चालू आहेत. हे पण चालू आहे, चालू आहेत. चालू आहेत ना? हा फक्त व्हॅलीची रॅपलिंग बंद आहे, बाकी रॅपलिंग बंद आहे, बाकी ट्रेक चालू आहे. चालू आहे. ओके. सो या पुढच्या वेळा आपण लवकर ट्रेक करायला येऊत. नक्कीच. हां आपला हा रतनगड राहिलेला आहे. रतनगड, रतनगड ते हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड. हां नक्की. चलो देन. ॲक्च्युली हा तू माझ्यासोबत असणार. ह्याला कुठे चलो पुढे गेल्यानंतर बाय करूया आपण. चला येऊ का? बाय बाय. तन्वीश रमला यांच्यात. तन्वीश राहतोय. तन्वीश तू इथेच राहतोय ना? बाय. आम्ही जातो आता. चला आजी येऊ का? हा येतो. पावसाळ्यात येतो आता. पावसाळ्यात. हा हा गुहिऱ्याला आपण तिकडे गुहिरेच्या आजी आहेत का ह्या? गुहिरे गावचे आहेत का तुम्ही? मी आलो की तुमच्या घरी. हा. शेंडी गावामध्ये आपण पोचलो आहोत आणि या इथे हॉटेल न्यू समाधान. इथे मागे एकदा आलो होतो. इथलं छास आणि इथलं जेवण खूप आवडलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा आपण इथे आलेलो आहोत. मस्तपैकी काळं झणझणीत मटण आलेलं आहे. जेवण इतकं टच्च झालंय की आता ड्राईव्ह करताना मला झोप 100% येणार. मी तुम्हाला रिकमेंड करेन की इकडे आल्यानंतर एकदा ते न्यू समाधानचं काय खाल्लं आपण? मटन ना? मटन हंडी बेस्ट आहे. नक्की ट्राय करा. चलो आता तू निघतोयस हरिश्चंद्रगडला. आपण पुढे लवकरच प्लॅन करू पुढच्या एका ट्रेकचा. हां पावसाळ्यात नक्की येऊ आम्ही. हां नक्की. चालेल. चल बाय. जीवन हां झोपायचं नाही हा अजिबात. त्याची जबाबदारी तर तुझी आहे. चालेल चला मग. आहे माझ्याकडे त्याच्यासाठी पण आयडिया. भांडण. येस. अरे देवा. चला आता भांडण करून काढण्याची वेळ झालेली आहे. भांडण करू तन्वीश आम्ही? शूट करतोय. हं? शूट करतो. मी शूट करतो. खरंच ब्लॉगरचा पोरगा शोधतोय. मी शूट करतो. भांडा तुम्ही. पण तन्वीशने खूप एन्जॉय केलेलं आहे बाय द वे. म्हणजे गाडीमध्ये पण एन्जॉय करतच असतोय तो आणि सतत महाराजांची गाणी त्याला पाहिजेतच आणि निवांत पाठीमागे झोपतो. काय आयुष्यात काय पाहिजे याच्यापेक्षा, हे की नाही? खरा एन्जॉय तोच करतोय. हां. आणि या नोटवरती आपण हा व्हिडिओ सुद्धा इथेच संपवतो आहोत. फॅमिलीसोबतची ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खाली कॉमेंट करून. भेटत लवकरच अशाच कुठल्या तरी एका धमाल ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट. हां.